शोले मध्ये एक डायलॉग है, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा, नहीं तो तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. या अनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाही. तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे का नुसते आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं? आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत. आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत. आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राजनेता किती डोंगरच आहे, तो रोज कुठून ना कुठून तरी पुरावे येत आहेत. तरी सुद्धा लोकसभेच्या विपक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन. मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच, करूनच टाका एकदा. काय ते दूध का दूध पाणी का पाणी. पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे. आज मला अभिमान आहे एका गोष्टीचा. आपण दरवेळेला असं म्हणतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय. आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रूपामध्ये एकवटलेला आहे आणि तो देशाला दिशा दाखवतोय. मी तुमच्या सगळ्यांवरती आता एक जबाबदारी टाकतोय. तुम्ही सगळे आपण बाकीचे आपले पक्ष वगैरे बाजूला ठेवून एकवटलेलो आहोत. ज्या गोष्टी आता आम्ही करतो आहोत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष सगळ्यांचे कार्यकर्ते करतायत, तसं मी सर्व मतदारांना आवाहन करतोय, राज्यातल्या नव्हे तर देशातल्या, की सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा. आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी, आपली परवानगी न घेतलेली माणसं राहतात की नाही हे सुद्धा तपासा. कारण जर शौचालयामध्ये 100 माणसं राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात? आणि मी मतदारांना का सांगतोय, कारण हे तर सगळे राज तू दाखवले, बाकीच्यांची जशी दुबार तिबार नाव आहेत ती. आज मी दाखवतोय एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे. तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे. त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे. आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय. आता हा अर्जदार शोधायचा कुठे? तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही. त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे. एक 2 दिवसापूर्वी मी बसलो होतो मातोश्रीमध्ये लोकांना भेटत. मला रवीने येऊन सांगितलं की निवडणूक आयोगाची माणसं आलेत. म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आता दिवाळी झाली, दसरा झाला, हे कशाला आले? म्हणजे निवडणूक आली असणार. त्यांना बोलवलं, त्यांना विचारलं, सगळी मराठी माणसं, त्यांची काही दोष नाही, आमच्याच गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहणारी. आणि म्हटलं बोला काय हो, काय माहिती पाहिजे तुम्हाला? नाही तुम्ही सांगा. म्हटलं मी काय सांगू, मला काय माहिती तुम्हाला काय पाहिजे? नाही टेलिफोन नंबर बरोबर आहे का? म्हटलं टेलिफोन नंबर खोटा आहे. मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं? म्हटलं मी कशाला, तुम्ही माझ्याकडे आलाय, नाही तुम्ही अर्ज केलाय व्हेरिफिकेशनसाठी. मग मी अनिल परबना विचारलं, अनिल देसाईला विचारलं, सूरजला विचारलं, कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही. आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय? 23/10/2025 म्हणजे कालच्या 23 तारखेला अर्ज केला गेलेला आहे. आणि कुठून केलाय? ते सक्षम नावाचं ऍप आहे. तर सक्षम नावाच्या ऍपवरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होतं? मी रितसर तक्रार केली की कोणी हे केलेलं आहे. याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून OTP काढण्याचा प्रयत्न झालाय. हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय. आणि कदाचित आपण 14 आणि 15 तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर 23 तारखेला अर्ज केला गेलाय. म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का, हे आता आपल्याला शोधलं पाहिजे. कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे.
आज इतके वर्ष मी मतदान करतोय, पूर्ण कुटुंब मतदान करतोय. अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे. साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत. याचाच अर्थ असा की जयंतराव, तुम्ही जे बोललात तर यांचा सर्व्हर कोणाच्या तरी ऑफिसमध्ये आहे. आपल्या विजय वडेट्टीवारांनी एकाचं तर नावच घेतलं होतं की ही पक्षाची लोक, ही पूर्ण यंत्रणा, ऍप सकट सगळे सर्व्हर हे यांच्या हातामध्ये. कोणाची नावं टाकायची, कोणाची नावं काढायची, कोणी किती वेळा मतदान करायचं. आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही. आम्हाला निवडणुका पाहिजेत. आम्ही सुद्धा यांना एका लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच. पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही. आम्ही नेतृत्व करतो. कोणासाठी करतो? जनतेसाठी करतो आहोत. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की मतदार यादीतील घोळ, दुबार मतदार आणि मतचोरीचे आरोप गंभीर आहेत. त्यांनी असा आरोप केला की त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील 4ही नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांच्या विरुद्ध खोट्या मोबाईल नंबरवरून अर्ज केला गेला आहे. मोर्चाचा उद्देश निवडणूक आयोगावर दबाव आणणे आहे. मतदार यादी ताजा करण्यासाठी व निवडणुका समवेत घोळ रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. हॅशटॅग सत्याचा मोर्चा, हॅशटॅग उद्धव ठाकरे, हॅशटॅग राज ठाकरे, हॅशटॅग शरद पवार, हॅशटॅग बाळासाहेब थोरात, हॅशटॅग जयंत पाटील, हॅशटॅग मतदार यादी घोळ, हॅशटॅग फेक मतदार, हॅशटॅग दुबार मतदार, हॅशटॅग मत चोरी, हॅशटॅग इलेक्शन इंटिग्रिटी, हॅशटॅग वोटर लिस्ट रिफॉर्म, हॅशटॅग मुंबई पॉलिटिक्स, हॅशटॅग महाराष्ट्र राजकारण, हॅशटॅग महाराष्ट्र पॉलिटिक्स, हॅशटॅग MNS, हॅशटॅग मनसे, हॅशटॅग शिवसेना UBT, हॅशटॅग महाविकास आघाडी, हॅशटॅग एकनाथ शिंदे, हॅशटॅग अजित पवार, हॅशटॅग देवेंद्र फडणवीस, हॅशटॅग महाविकास आघाडी, हॅशटॅग वोट फ्रॉड, हॅशटॅग डेमोक्रेसी वॉच, हॅशटॅग लोकशाही रक्षण, हॅशटॅग सिटीजन पॉवर, हॅशटॅग इलेक्टोरल जस्टिस, हॅशटॅग ट्रान्सपरन्सी इन इलेक्शन्स, हॅशटॅग वोट फॉर चेंज, हॅशटॅग पॉलिटिकल प्रोटेस्ट, हॅशटॅग स्ट्रीट डेमोक्रेसी, हॅशटॅग मुंबई मार्च, हॅशटॅग रस्त्यावर लोकशाही, हॅशटॅग होल्ड देम अकाउंटेबल, हॅशटॅग महाराष्ट्र एकजूट, हॅशटॅग काँग्रेस, हॅशटॅग शिवसेना, हॅशटॅग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हॅशटॅग मनसे, हॅशटॅग युनायटेड महाराष्ट्र, हॅशटॅग निवडणुकीचा घोटाळा, हॅशटॅग इलेक्शन कमिशन इंडिया, हॅशटॅग ECI अकाउंटेबिलिटी, हॅशटॅग डेमोक्रेसी इन ॲक्शन, हॅशटॅग यूथ इन पॉलिटिक्स, हॅशटॅग चेंज मेकर्स,